RJ न्यूज 27 मराठी, सत्याच्या मार्गावर सर्वात पुढे। केळगाव जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि ज्येष्ठ सल्लागार पाराभाऊ हांडाळ हे भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन आपल्याबरोबर आहेत। आज त्यांच्याकडून आपण तालुक्याची आणि गटाची व्यूहरचना कशी असणार आहे ते जाणून घेऊया। नमस्कार। 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 बोला। आज आपण गटाविषयी, गणाविषयी, उमेदवारांविषयी चर्चा करत आहोत आपल्याशी। आपल्या पक्षाची आणि नेत्यांची आणि तुमची गणाविषयी व्यूहरचना कशी असणार आहे? खरं तर गेल्या भरून पण दिली होती प्रत्येकाला, पण नंतर काय ती सत्ता पलट होतीच आणि मग इथल्या लोकांनी तिथं कुणी पण बसवलं खरं तर। आणि हे बांधकाम करत असताना ग्रामसचिवालयाचे दादांची आणि आप्पांची, त्या काळाची कैलासवासी सुभाषांना कोल यांची, शिवाजी आबा सोनवणे जिल्हा परिषदला उपाध्यक्ष होते, त्यांची मोलाची म्हणजे आम्हाला साथ मिळली। त्या काळात आपल्या गावात, आमच्या गावात म्हणजे की पैसे कमी होते आणि फक्त जिल्हा परिषदेचे 10 लाख रुपये आम्ही कर्ज काढले होते DTRचे 2% दरानं, आणि त्यातून ती काम उभं केलं। त्या काळात दादांची मोठी साथ म्हणजे आम्हाला मिळाली। उपस्थित होते प्रचाराच्या माध्यमातून आणि राऊत पिंटू उपस्थित होता। त्यांनी स्वतःच्या खिशातले पैसे घालून, कारण आचारसंहिता आहे तिथं आम्ही त्यांना कारण देत बसलो नाही। आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं नाही का, मग आम्ही पदर पैशांनी करू। पदर पैशांनी तिने हॅलोजन लावून चालू करून दिले, कारण आम्ही लोकांना बांधील इलेक्शनमध्ये बी आहोत, इलेक्शन नंतरही बी आहोत आणि कायमस्वरूपी राहू। बाळासाहेब, तुम्हाला 2 मिनिटं थांबवतोय। आज दौंड तालुक्यातून आपला बेबी कॅनल गेलाय, बेबी कॅनलचं आस्तरीकरण पण झालंय, पण आस्तरीकरण होऊन सुद्धा आपल्या दौंड तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या शेती ह्या पुनर्वसित झालेल्या आहेत आणि चांगलं पाणी हे बारामतीकरांना, इंदापूरकरांना जाते आणि दौंड हा काळ्या पाण्यासाठी वंचित केलेला तालुका आहे का? बघा आता पाणी हा प्रश्न काय आमच्या गाव लेवलचा नाही किंवा जिल्हा परिषद लेवलचा नाही। तुम्ही शासनाच्या प्रतिनिधींचा हा प्रश्न विचारला तर त्याचं समर्पक उत्तर ते देऊ। त्यांची गावं सोडून दौंड तालुक्यात आले, पुनर्वसित झाले। दौंड तालुक्यातल्या आमच्या शेतकरी बांधवांनी त्यांना जमिनी दिल्या, म्हणजे दोन्ही ठिकाणी त्रास झाला। एक तर त्यांनी त्यांच्या वर्षानुवर्षाची गावं सोडली, या तालुक्यात आले, या तालुक्यातल्या लोकांनी स्वतःच्या मालकीच्या जमिनी त्यांना दिल्या, बरोबर, परंतु त्यांना जमिनी मिळतानाही त्रास। त्यावेळेस बारामतीला आणि इंदापूरच्या लोकांनी आम्हाला म्हणले तुमच्या खडकवासल्याचं पॅनलचं पाणी नको आहे आम्हाला, त्यामुळे आम्ही पुनर्वसित जमीन देणार नाही। म्हणजे सगळं पुनर्वसन 70% कुठं झालं? दौंड तालुक्यामध्ये। मग आता जे हक्काचं पाणी आहे ते मात्र इंदापूर आणि बारामतीला पहिला वाटा, आणि आपल्याला काय तर पुण्याचं मलमूत्र। म्हणजे मला सांगा, हा विकास आहे का? आज त्या पाण्याचं, माझ्यावर विश्वास ठेवू नका, त्या पाण्याचं तुम्ही स्वतः बायोलॉजिकल ट्रीटमेंट हे करून घ्या, केमिकल ॲनालिसिस करा, आणि ॲनालिसिस केल्यानंतर तुम्हाला त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत आणि डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत, शेती करताही आणि पिण्याकरताही, याचे रिपोर्ट तुमच्या पत्रकार बांधवांनी ज्यावेळेस तुम्ही घेताल त्यावेळेस तुम्हाला कळल हे विष पाजतायत का बेबी कॅनलमधून पाणी पाजतायत। आणि हा विचार, हा प्रश्न तुम्ही आमदार साहेबांना विचारा। आमदार साहेबांनी याचं उत्तर दिलं पाहिजे की आम्हाला हक्काचं पाणी मिळत नाही, पण आम्हाला मलमूत्र द्यायला मात्र बेबी कॅनल आस्तरीकरण होतं, हे होतं। मग आमचं हक्काचं पाणी गेलं कुठं? हक्काच्या पाण्याचं काय आमच्या? हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे। हा प्रश्न तालुक्यामध्ये ज्यावेळेस रोगराई सुरू होईल, कॅन्सरचे पेशंट्स वाढतील, त्यावेळेस लोकांना कळेल की आपल्याला खरोखर आपण संपलेलो आहे आता। म्हणजे पुनर्वसनवाले लोक बी संपली आणि दौंड तालुक्यातले लोकही संपली। ही परिस्थिती आज वास्तविकरित्या ही तालुक्याची परिस्थिती आहे। आज आपल्याला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पाराभाऊ आणि जिल्हा परिषदचे माजी सदस्य बाळासाहेब कापरे यांनी RJ न्यूज 27साठी बेधडक आणि मनमोकळेपणाने मुलाखत दिलेली आहे। विकासाभिमुख अशी मुलाखत या दोघा कार्यकर्त्यांनी दिलेली आहे। त्याबद्दल RJ न्यूज 27 मराठीसाठी कार्यकारी संपादक विकास साळुंके।